तासगाव पोलिसांची मोठी कारवाई। साताऱ्याच्या तरुणाकडून 2 देशी बनावटीची रिव्हॉल्वर जप्त। तासगाव सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलिसांनी गुन्हेगारीविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे। तासगाव मनेराजुरी ते चिंचणी रोडवर करण्यात आलेल्या एका धाडसी कारवाईत सातारा जिल्ह्यातील एका तरुणाला 2 देशी बनावटीच्या रिव्हॉल्वरसह अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकाने मनेराजुरी ते चिंचणी रोडवर सापळा रचला होता। त्यावेळी संशयास्पद वावरणाऱ्या सुजल धनवडे वय वर्ष 20 राहणार मेढा जिल्हा सातारा याला पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 2 घातक देशी बनावटीची रिव्हॉल्वर आढळून आली। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, सपोनी दीपक पाटील, अमर सूर्यवंशी, अमित परीट, सुरेश भोसले, प्रशांत चव्हाण, विठ्ठल सानप, विवेक यादव, सूरज जगदाळे, सायबर पोलीस ठाणे, अभिजित पाटील, अजय पाटील यांनी सहभाग घेतला। अटक करण्यात आलेले आरोपी अवघ्या 20 वर्षाचा असून साताऱ्यातून सांगलीत ही हातारे कशासाठी आणली होती याचा अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत। जिल्ह्याच्या सीमेवर अवैध शस्त्रांची तस्करी रोखण्यात तासगाव पोलिसांना आलेले हे मोठे यश मानले जात आहे। या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे।